नमस्कार विद्यार्थी मित्र. कॉम्पिटिटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण समाज सुधारकांचा विचार करत होतो. समाज सुधारकांमध्ये आपण महत्त्वाचे काही समाज सुधारक ज्याच्यावरती वन लाईन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात असे आपण समाज सुधारक पुरुषांमध्ये पाहिले. तसं आपल्याला स्त्रियांमध्ये देखील काही समाज सुधारक आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही आपल्याला गोष्टीचा जर विचार करायचा म्हटला तर त्याच्यामागे स्त्री ही खूप महत्त्वाची काय असते, वाघीण उभा राहिलेली असते. आणि त्या वाघिणीबद्दल आपल्याला माहीत करून घेण्यासाठी आपण या भागापासून पुढं आपल्याला ज्या काही स्त्री समाजसुधारक आहेत, स्त्री सुधारणा चळवळी आहेत, त्या स्त्री सुधारणा चळवळीमध्ये आपण जशा राज्यकर्त्यांचा विचार केला तर राज्यकर्त्यांमध्ये आपल्याला राणी जिजाऊ असतील, ताराबाई असतील, महाराणी ताराबाई असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील. त्यानंतर आपल्याला समाज सुधारणेमध्ये जो काही चळवळीचा जो भाग बनलेल्या आहेत, मग याच्यामध्ये आपल्याला पंडिता रमाबाई असतील, त्याच्यानंतर रमाबाई रानडे असतील, या आपल्याला सावित्रीबाई फुले असतील, या समाजसुधारकांचा किंवा या समाजसुधारकींचा आपल्याला या लेक्चरपासून पुढं विचार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिली समाजसुधारक येते, ती म्हणजेच कोण आहे तर मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवे ही दलित साहित्याची आद्य लेखिका मानली जाते. बघा, इथंच एक आपला प्रश्न तयार झाला, दलित साहित्याची आद्य लेखिका कोणाला मानलं जातं? तर दलित साहित्याची आद्य लेखिका मुक्ता साळवे यांना मानलं जातं. त्याच्यानंतर बघा, जर मुक्ता साळवेंचा परिचय बघितला तर आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी, म्हणजेच थोडक्यात लहुजी साळवे यांची ती काय होती तर पुतणी होती. ती पुण्यातील महात्मा फुले यांच्या शाळेत शिक्षण घेत होती. बघा, लहुजी साळवे हे आपल्याला माहीत आहेत की एक प्रकारचे आद्य क्रांतिकारक होते आणि त्यांच्याकडं बऱ्याच लोकांनी दानपट्टा वगैरे ह्या पद्धतीचे शिक्षण, भालाफेक असेल, बाण चालवणे असतील, दानपट्टा चालवणे असेल, तलवारबाजी असेल, लाठीकाठी असेल, या सगळ्यांचं शिक्षण कुणाकडे घेतलेलं होतं? लहुजी साळवे यांच्याकडे घेतलेलं पाहायला मिळतं. तर लहुजी साळवे हे आद्य क्रांतिकारक येतात. आद्य क्रांतिकारकांच्या भावाची मुलगी कोण होती? मुक्ता साळवे. महात्मा फुले यांच्या शाळेमधील ती एक पहिली दलित विद्यार्थिनी आपल्याला पाहायला मिळते. बघा, त्या काळात दलित मुलींना शिक्षण मिळणे ही मोठी क्रांती होती आणि त्यामुळं बघा, ऐतिहासिक असा एक त्यांनी निबंध लिहिला. त्या मुक्ता साळवे यांनी वयाच्या 14व्या वर्षी मुक्ताने मांग महारांच्या दुःखाविषयी, बघा इथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो म्हणजेच काय आहे, मांग महारांच्या दुःखाविषयी हा ऐतिहासिक निबंध कोणी लिहिला तर मुक्ता साळवेंनी लिहिला. किंवा आपण उलटा विचार घेऊ शकतो, मुक्ता साळवे यांनी कोणता ऐतिहासिक निबंध वयाच्या 14व्या वर्षी लिहिला तर मांग महारांच्या दुःखाविषयी हा निबंध त्यांनी लिहिला. बघा, 1854 साली इंग्रज सरकारच्या शैक्षणिक अहवालामध्ये तो प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतो. पुण्याच्या गॅझेटमध्ये आजही त्याची नोंद आढळते. बघा, पुण्याच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद आहे. 1854 सालच्या इंग्रजी शैक्षणिक अहवालामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, निबंधाची प्रसिद्धी किती झाली बघा. निबंधाची प्रसिद्धी इतकी होती की बघा, निबंधाची प्रत इंग्लंडच्या महाराणीला पाठवण्यात आली. इंग्लंडच्या महाराणीला त्या निबंधाची प्रत पाठवण्यात आली. ज्ञानोदय वृत्तपत्र, अहमदनगरमध्ये चालणारं जे वृत्तपत्र आहे ज्ञानोदय, तर ह्या ज्ञानोदयमधून तो निबंध छापून आला. त्याच्यानंतर या निबंधामधून समाजातील अन्याय जगासमोर आणण्यात आलेला होता. जग कशा पद्धतीनं अन्याय करतंय, अस्पृश्य लोकांवरती कशा पद्धतीची अन्याय केला जातोय, याचा पूर्णपणे उहापोह या निबंधामध्ये करण्यात आलेला होता. निबंधातील मुख्य विचार जर बघितला तर मुक्ता साळवे यांनी हा लिहिलेला जो निबंध आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, ते म्हणजेच काय, महार मांगांनी आपली बुद्धीस ज्ञानरूप औषध द्यावे, ज्ञानी व्हावे, म्हणजे त्यांना कुकल्पना सुचणार नाहीत आणि ते नीतिमान होतील. बघा,
त्या काळामध्ये आणि वयाच्या 14व्या वर्षी खूप मोठं असं एक वक्तव्य करण्याचं काम कोणी केलेलं होतं? मुक्ता साळवे यांनी केलेलं होतं. महार मांगांनी आपल्या बुद्धीस ज्ञानरूप औषध द्यावे, ज्ञानी व्हावे, म्हणजे त्यांना कुकल्पना सुचणार नाहीत, ते नीतिमान होतील. बघा, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल की मुक्ता साळवे ही कोण होती. तर मुक्ता साळवे ही आपल्याला आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची पुतणी होती. दुसरी गोष्ट, त्यांनी जो निबंध लिहिला तो महार मांगांच्या दुःखाविषयी हा निबंध आहे. कशामधून छापून आला? ज्ञानोदयमधून छापून आला. ज्ञानोदय हे अहमदनगरमध्ये काय होणारं, प्रसिद्ध होणारं जे काही वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये छापून आला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य लिहिलेलं पाहायला मिळतं. महार मांगांनी आपल्या बुद्धीस ज्ञानरूप औषध द्यावे, ज्ञानी व्हावे, म्हणजे त्यांना कुकल्पना सुचणार नाहीत आणि ते नीतिमान होतील, असं वक्तव्य करणाऱ्या ह्या मुक्ता साळवे ह्या पहिल्या दलित सुधारक किंवा दलितांच्या बाबतीमध्ये लिखाण करणाऱ्या पहिल्या महिला ठरतात. आणि ही पहिली महिला समाजसुधारक आपल्याला पाहायला मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.